बोलणार नाही म्हणायची हिंमत कुठून येते? महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं. आता हा मुद्दा किती दिवस ते बोलत राहणार आहे? हे शेळ्याकडे लावून जाण्याचा प्रयत्न आहे हा. मला वाटतं ते महाराष्ट्रामध्ये आपण मराठी भाषा सक्तीची आहे, शाळेत शिकावं लागतं. ज्यांना महाराष्ट्रात नोकरी करायची त्यांनी मराठी बोललंच पाहिजे. सरकारने भूमिका बदललेली नाही आहे, फक्त थोडा कालावधी पाहिजे तो दिलेला आहे. मला त्यांना खरं विचारायचं राज ठाकरेंना सुद्धा, आता ते इतक्या वर्ष त्यासाठी प्रयत्न करतायत. आता मराठी मुलांना किती ठिकाणी त्यांनी रोजगार निर्माण करून दिला. त्यांनी रिक्षा 500 रिक्षा घेऊन दिल्यात. मराठी मुलांना त्या ठिकाणी व्यवसायाला संधी दिली, असं आहे का? मराठीचा मुद्दा किती भावनिक वेळा तुम्ही भावनिक प्रश्नावर किती वेळा चर्चा करणार? मला वाटतं हे साधा हा मराठी सक्ती करण्याबद्दल काही कोणाचं दुमत नाहीये. मराठी बोलता सक्ती असलीच पाहिजे त्याला व्यवस्था करायला. तुम्ही सुद्धा प्रयत्न करायला पाहिजे ना. की 1000 मुलांना मुंबईच्या आपण रिक्षा घेऊन दिल्या, तर मराठी लोकांना रोजगार लावलं, मग आय कॅन अंडरस्टँड तुम्ही मराठी भाषेचं मराठीबद्दल तुमची जे बोलतात त्यात काय अर्थ असेल. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरून जे परवीन तायडे यांनी टीका केली. बच्चू कडू यांना सत्तेशिवाय करमत नाही, चौकशी लागेल म्हणून सेनेत प्रवेश केला. ते मला कल्पना नाही. त्याचा निर्णय बच्चू कडू. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्य समोर आले. यानंतर जे ते पवार कुटुंबाच्या विरोधात कधीही निवडणूक लढवणार नाही, वेळ पडली तर दुसरा मतदारसंघ बघेल. नाही, चांगली गोष्ट आहे. देर आहे दुरुस्त आहे. त्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी माघार घेतलेली आहे आणि अंबादास दानवेंचं नाव पुढे करून घोषित केलेलं. काय स्ट्रॅटेजी वाटतं तुम्हाला? असं आहे की महाविकास आघाडी जी ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळी म्हटलं ती महाविकास आघाडी आहे. सगळे तत्व गुंडाळून फक्त सत्तेकडे एकत्र आलेली होती. इथं औरंगजेबच्या कबारीचं उदारीकरण होतंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतात ते फुरवजळे जातात. कोणत्या हिंदू तुम्ही चर्चा करता? कोणत्या तत्वाशी बांधील की तुम्ही ठेवू राजकारणामध्ये? मला वाटतं आज जी विधान परिषद जो काही त्यांचा काँग्रेस बुबाटा यांचा जो काही तमाश झालेला आहे, हे जगातल्या लोकांनी पाहिलेलं आहे. हे तत्वासाठी नाही, सत्तेकरता एकत्र आले होते. तुझं माझं जमीन आणि तुझ्या अजून कर्मे ना, अशी अवस्था आहे त्यांची. मिसिंग लिंक करून वातावरण पण चांगलं झालं. काय आता उद्धव ठाकरे आराम करण्याची गरज आहे.